राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक होते आहे। पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा या बैठकीच्या माध्यमातून आढावा घेतला जाईल। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीसंदर्भात मोठ्या निर्णयाची सुद्धा शक्यता आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू सरकार पुसणार का, मदतीची घोषणा करणार का, याकडे सुद्धा विशेष लक्ष असेल। तर आषाढी वारी आणि वाढत्या कोरोनाबाबतही कॅबिनेटमध्ये आढावा घेतला जाईल। महत्त्वाची अपडेट आपण ही म्हणू शकतोय। खरं तर मागील काही दिवसांपासून अनेक प्रश्न उद्भवत आहेत। यामध्ये सर्वात आधी अवकाळीमुळे झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान, त्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। तर नेमकी या बैठकीमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते ती सुद्धा बघूयात। राज्यामध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला जाईल। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात निर्णयाची शक्यता आहे। राज्यातील अनेक भागात अजूनही दुष्काळ स्थिती आहे। टँकरनं पाणी पुरवठा होतोय, त्याचाही आढावा घेतला जाईल। आषाढी वारीच्या नियोजनासंदर्भात आढावा होण्याची शक्यता आहे। महत्त्वाचे निर्णय या बैठकीतून होऊ शकतात। वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा आढावा आणि उपाययोजनांवर चर्चा होणार आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, खरं तर आजच्या या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे विशेष लक्ष लागलेले आहे, कारण मागील खरं तर अनेक दिवसांपासून अनेक प्रश्न उद्भवत आहेत। शेतकऱ्यांचं अवकाळीमुळे झालेलं नुकसान, सोबतच वाढत चाललेली कोरोनाची संख्या। आजच्या बैठकीत नेमकं काय होऊ शकतं, कोणते मुद्दे समोर येऊ शकतात? अगदी बरोबर आहे। आज 11 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे। आणि आजच्या बैठकीला इतकं महत्त्व आहे, त्याचं प्रमुख कारण म्हणजे आपण जर बघितलं असेल तर मागच्या आठवड्यात महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला आणि त्यामुळे फळबागा असतील आणि शेतीचं जे आहे ते नुकसान झालेलं आहे। त्याचे पंचनामे जे आहेत ते जिल्हा पातळीवर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते। किती पंचनामे झाले, शेतकऱ्यांचं काय नुकसान झालं, कशा पद्धतीने त्याची मदत शेतकऱ्यांना केली जाईल, याचा संपूर्ण आढावा जो आहे तो आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाऊ शकतो अशी आपल्याला माहिती मिळते। जे पंचनामे झालेले आहेत ते पंचनामे बघून येत्या काळात काय भविष्यात मदत करायची याबाबत देखील आज चर्चा होईल। कदाचित निर्णय देखील होऊ शकतो। त्याचसोबत आपण जर बघितलं असेल तर आषाढी वारी संदर्भातला आढावा मुख्यमंत्र्यांनी मागच्या आठवड्यात घेतला होता। वारकऱ्यांसोबत जे 10 प्रमुख वारकऱ्यांचे आहेत त्यांच्यासोबत बैठक झाली होती मुख्यमंत्र्यांची, आणि काही एक रोडमॅप जो आहे तो या वारी संदर्भातला ठरवण्यात आला होता। त्याची माहिती देखील आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली जाणार आहे। त्याचसोबत महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की राज्यात कोरोनाची संख्या वाढते आहे। मुंबईसारख्या शहरात कोरोनाचे आकडे जे आहेत रुग्ण वाढत आहेत। या पार्श्वभूमीवर पावसाळा तोंडावर आलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने उपाययोजना करायच्या, रुग्णांची संख्या ज्या ज्या ठिकाणी वाढते त्याची नेमकी कारणं काय, ही माहिती जी आहे ती आरोग्य विभागाकडून घेतली जाणार आहे। आणि त्या दृष्टिकोनातून काही नवे नियम लागू केले जात आहेत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सुशांत, तर आजच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। काय नेमके निर्णय घेतले जातात हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।